ते गुड मॉर्निंग मंडळी. आता वाजले पहा सकाळचे 7:30. आणि मंडळी इकडं आता बिष्ट करायला होतो बा काकड्या घ्यायला. तर काकड्या कासाठी घ्यायला आलो होतो तुम्हाला सांगतो मी. तर मंडळी आज बा पोळा आणि आज बैलाला निवड चढवतात काकड्याची भाजीचा. तर त्याच्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांना जरा मागणी केली होती बाबा काकड्या आम्हाला दे आणून हा नाही. तर त्याच्यामुळे आता मी काकडे घेऊन चालू बा कमीत कमी 5-7 किलो काकड्याचा तेवढ्या काकडे घेऊन चालतो मी घरामध्ये हो ना. तर आपल्याला जरा लवकर जात होतं पण वानेरा खेळत बसलो तुम्ही शेतामध्ये पहा वानेर आले होते त्याचे जरा उशीर झाला आपल्याला. एवढा चिखल आहे मंडळी शेतामध्ये तर चालता येईल पहा पाय घसरून पडायला लागले त्याच्यामुळे खाली पाहायला लागले मला बघा नाही. तर म्हणजे कसं आहे आपले व्हिडिओमध्ये कमी आणि खाली जास्त पाहावं लागतं हो नाही. मी त्याचं पाय जर घसरला ना तोंडावर पडते बरं. तर मंडळी मेन म्हणजे आता मेनमध्ये येऊ आपण. तर मंडळी आज आहे बा पोळा. तर पोळ्याला तुम्हाला चांगली व्हिडिओ दाखवतो पास आमच्या इथे पोळा कसा सारा ते म्हणून का नाही आमच्या गावाकडं. तर मंडळी आता इकडे मी आपल्या शेताकडे आलो पहा आपल्या खोऱ्यात. आणि आता तुम्हाला हे जे रस्ता दिसायला ना हे रस्ता उकरला पहा लोकांना सरकारी लोकांना समजा. तर मंडळी इकडे मी आपल्या शेताकडे आलो पहा खोऱ्यात तुकाराम महाराजाकडे नारळ फोडायला. आता आमच्या इकडे समजा पोळ्याला समजा देवाला नारळ फोडतात पहा. तर आमच्या इकडे तुकाराम महाराज मंदिर शेतामध्ये आणि तिथं मी नारळ फोडालो नारळ वगैरे फोड म्या. आणि इकडं शेतगीत पाहा मला आमचं शेत जरा वर आहे. आणि तुम्हाला इकडं मागं दिसत असेल उकरलेलं आहे. तर इथंशी चालू झालं पहा कॅनलचं काम. तर आमच्या शेतामध्ये कॅनल व्हायला आणि त्याचं हे काम चालू आहे पहा. आता ते काम कसं व्हायलं आहे कसं नाही आता तुम्हाला दाखवतो मी. तर मंडळी हे पाहिजे इथेशी काही मशी चालू होते काही हे बोर मशी चालू होते बारकी. तिनं आता बोर पाडून सुद्धा उभी केली आणि तिकडं प्लास्टिक मशीन वाटे होते काय काढून तेवढं कमात नाही. आणि हे तशी जे मंदिर दिसे ना पांढरं ते आमच्या शेताला मंदिर आहे तुकाराम महाराजाचं. आणि इथे व्हायला पहा बोगदा म्हणजे कॅनल तयार होईल तशी. याच्यामध्ये तशी एक मशीन चालू आहे कोणती काढून तिचं नाव तर मला माहीत नाही काय म्हणून पण आहे काय तरी JCB सारखीच मशीन आहे. आणि तिकडे JCB पण उभे. आणि बा इकडं असं हे माळ उकरला बा इकडे हे का इकडं असं हे माळ उकरलेला आहे इथं या ऐकून इकडं असा आणि इतक्या वरी पाणी लागलं बा आताच या माळामध्ये हे का. आणि हे जाणार आहे बा 100 फूट खोल 100 फूट खोलून जाणार आहे भुयारी मार्ग डायरेक्ट जाणार आहे. हे जे इथे दिसते का तुम्हाला इथून याचं समजा तोंड ओपन व्हायला बा कॅनलचं इथून ते असं इकडं जाणार आहे असं डायरेक्ट कॅनल या इकडं असं. तर मंडळी ते समजा कॅनल तिकडं जाणार ते हे बहुतेक पण कसं आहे ते समजा आमच्या चुलीचं वावर आहे आमचं वावर नाही ते. आणि आमचं वावर आहे समजा वर आहे. तर आपण काय करू आपल्या वरच्या वर जाऊन पाहू हा का नाही. आपल्या वावर समजा काहीतरी काय धिंगाणा केला पाहू आपण हा का नाही त्याच्यानं. तर मग चला आपण आता जातो वरी हा नाही ह्याचे काम करू जातो आपण इथं. आणि हे बाई हे जे थैली आहे ना या थैलीमध्ये परसाद आहे 2 नारळ फोडी तशी मी हा का नाही. तर आमच्याकडे परत आहे पोळ्याला नारळ फोडतो बा देवाला. आणि आमच्याकडं बरीच परत आहे आपले जे पळसाचं पान असं का म्हणजे पळसे डाळे ते डाळे ना देवाला वाहतात आमच्या इकडं पळसाचे. आणि दारात पण लावतात घराच्या शेजारी म्हणजे घराच्या दारात पण लावतात. आणि तशी प्रथा कोणाकोणाकडे ते पण तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये ह्या का नाही. तर चला आता पटकन जाऊ आता बरी. म्हणजे पाहिजे हे जे कापूस आहे ना तुम्हाला हे कापूस आमचा आहे बा म्हणजे आमच्या वावरातला आहे पण दुसऱ्यानं वावर केले हे जे कापूस आहे ते. आणि हे आमच्या चुलत्याच आहे इकडं आणि हे आमचं आहे पहा. आणि हे इकडे जे शेजारचेच आहे. आणि हे जे सागा दिसेल का हे सगळे आमच्या इथं हे पडक आहे आमचं समजा. तर जाऊ आता पुन्हा आपण इकडं पुढं वापस. आणि हे झाड काच आहे ते तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये काच आलं का झाड आहे. आणि इकडे पास साग येते मंडळी ते जे भुयारी मार्ग आहे ते आता या इथून जमिनीतून चला पहा या इकून तुम्हाला दाखवतो मी ते आता. आणि मंडळी या कॅनलवर आहे ना जर पेशल जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा नक्की हा नाही. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला फुल व्हिडिओ दाखवतो येतात एक दिवस हा नाही इथे येऊन. म्हणजे काम करताना कसे काम करायले कशी उकरायले समजा ब्लास्टिंग कशी करायची समजा त्याची हा नाही त्याच्यामुळं. तर मग आता काय करतो आता डायरेक्ट घरी जाऊ आपण हा नाही चला.
तर मंडळी आता हवाले सुटले पहा, आणि कसं जरा उजमाळ आहे नाही तर इथे हवा जरा जास्त लागते. आणि इथून बघा डायरेक्ट भयानक सीन दिसायला पाहिजे इथून हे माळ उकरताना. हे जे झेंडा का हे ओपन पॉईंट आहे त्याचा, म्हणजे इथून ते बोगदा समजा उघडणार समजा इथून ते डायरेक्ट मासा इकडं जमिनीतून बोगदा जाणार आहे डायरेक्ट बघा ना. याचं तोंड इथं उघडणार आहे बोगद्याचं, इथून ते जाणार त्या इकडे तुम्हाला पाणी दिसतं वड्याला, त्यात ते पाणी सोडणार पाहिजे या वड्यात तिकडून. चला तर काय करतो खाली जाऊ आपण. तशी ही मशीन आहे पहा, बोरवेल मशीन ही. तर याचं काम आहे इथं बोर पाडायला डायरेक्ट ब्लास्टिंग करायचं तशी. पण ही जर अलीकडे मशीन दिसेल मला एकदम छोटी एकदम म्हणजे लहान छोटी काय लहान काय सारखंच आहे का नाही. तेव्हा इथं बोर खतन चालू आहे याचं, ही तशी पाईप टाकलेलंच आहे ना अजून का नाही. तर हे किती खोल येत असतं कोण वाटतं का माहीत नाही बापा का नाही. आणि हे तशी पाईप आहे याचा बोरचा का नाही. चला जाऊ आता खाली आपण. हे पाहिजे तशी इथं आमच्या गावातले पोरं पाहिजे इथं आंघोळ घालायला पाहिजे बैलाला. हे काय तशी हे दोघंजण भाऊ येतं ना, हे बैल त्याची आज पोळा आहे ना, हे जरा सजवासाठी आंघोळ घालायत पहा या वड्यात. हे पाहिजे टेकुळे आहे आणि याचं नाव काहीतरी मला माहीत नाही, त्याचा भाऊ आहे. आणि इकडं भाई असा वडा आहे आमच्या शेताकडून येते, आणि हे जात इकडं आमच्या तळ्याकडं हे इकडं असा हे वडा. तर म्हणजे आता ते बैल आंघोळ घालेत पहा. तर आपल्याकडे काय बैलच नाहीत पहा आता सध्या है का नाही. तर आपल्या समजा आता पूजा करू आपण कोणीतरी बैलाची आहे ना, शेजारी गेजारीची है का नाही. आता मग याची बैल समजा जरा आले गावात मग याचीच नाही बैल पूजा करू आपण. हां आता ते पहा कसे बैल आंघोळ आले पहा मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो पुन्हा द्या पाहते आहे का, पाहते कसे आंघोळ पहा. हे शॅम्पून गिंपून लावायचं पाहिजे का नाही. हां निरमा आहे ते जवळ शॅम्पू आहे. तर म्हणजे आता आपल्याला उशिरा बा घरी जाणं पटकन जातो घरी कसं आभार किंवा आले तर आता मला छत्री काय आले नाही काय. चला मग. तर मंडळी आता इकडं मी आपल्या देवाकडे आलो पहा हनुमान मंदिराकडं. आणि आता इकडं पहा पोळ्याला आता सुरुवात झाली इथं. आता नेमकंच पाहिजे तशी आता बैल आलेत पहा. तेवढे गाव बैला आले नाही आता नेमके आले तरी साधारण 1-1.5 घंट्यानं समजा लग्न लागतील त्या बैलाची. आता पहा तशी आता काही लोक समजा इथं बैलाला पा झुली लावल्या, झुली इथं मस्त लावल्या पहा. मस्त भारी दिसेल बैल तशी झुलगी मस्तपैकी गोंडी गिंडी लावली तिथं. आणि तेवढे समजा बैलाची संख्यालाच कमी झाली आमच्या गावात. इथं पाहते मी पहिल्याच कमी बैल आहेत आमच्या गावात आता सध्या पहा इकडे. आणि तिथे पहा मंडळी हे आमच्या गावचा बैलपोळा पहा. आणि हे तर पहा आमचा एक मित्र आहे अर्जुन काळे उर्फ याला एक नाव दिलं आम्ही टोकन मात्र आम्ही सांगणार आहे तुम्हाला, तुम्ही कमेंटमध्ये सांगा ज्याला ओळखते ते का नाही. आणि इथं पहा आमचा माधव काळे पहा ते हाय करायला तुझी का नाही. आणि पहा तशी बैल पहा गावची काही नेमकं आहे तर त्या अलीकडे काही समजा माणसं बशी येतं त्या अलीकडे बैलच बैलच पहा इकडं. आणि हे कसं का ना बैल बुजाडायला बा ना इकडं. तुमच्याकडे कसे कमेंट मध्ये आणि तुमच्याकडे बैलपोळा कसा होता ते पण कमेंट मध्ये सांगता आम्हाला केलं की असं पाहिजे. आणि हे तर टेकुळे आहे काय याला वाढको तुम्ही पाहिलं असेल बैल धुलाले वड्यात केस आहे बरे. दोन घंटे मला बसायला लागलं मायला त्यांचे. तर मंडळी आता इथेच पहा आता इथं लग्न लावून झाले पहा बैलाची. आता जर थांबून आता हे सगळे बैल आता जातील मारुतीला समजा येडा मारून. काही मिनिटांमध्ये समजा मारुती येडा मारून तिथे एक जातात बैल पाहत. आता हे आपला आज दुसरा दिवस पहा. आणि मंडळी काल होता पोळा, तर पोळ्याचं समजा जास्त काय व्हिडिओ काय केला नाही. म्हणजे कसं आहे व्हिडिओ जास्त करणं जमत नाही, म्हणजे कसं आहे जमतं करणं पण खरं म्हणजे यामध्ये चांगला आनंद घेणं चांगला आहे खरं पोळ्यामध्ये.
तर नुसती व्हिडिओच्या नादी लागला तर समजा आपल्या तेवढा आनंद घेतात ना पोळ्याचा, है का नाही. म्हणजे कसं आहे ते आपला शेतकऱ्याचा सण एक तर, आणि एक तर वर्षात एकदा येतं, है का नाही. त्याच्यामुळं ते जितका आनंद घ्यायचा तितका आपण पोळ्याला घेऊ शकतो, है का नाही. म्हणजे पोळ्याला असा आनंद येतोय जसं की समजा दिवाळीला जसा आनंद येतो ना माणसाला, तसं आम्हाला शेतकऱ्याला पोळ्याला आनंद येते. त्याच्यामुळं ते व्हिडिओ गेडे करणं आहे ना जसं कमी केलं तर मी काल, है का नाही. म्हणजे जास्त करून आनंद घ्यायचं मी जास्त केलं, त्याच्यामुळे असं काही व्हिडिओ केला नाही. फक्त काय समजा 1-1.5 मिनिटाचा केला असेल बहुतेक, है का नाही. तुम्ही पाहते तर आपल्याजवळ समजा का बैल काल होते काल, है का नाही. म्हणजे काल तर समजा नाहीच, पण आपल्याकडे बैलच आहे समजा, है का नाही. तर आपण समजा ते जे मातीचे बैल असतात का, ते मातीचे बैल आपल्या घरी दिले होते कुंभारीनं, म्हणजे आमच्या शेजारी गावामध्ये कुंभारीने तिथे अशी समजा बैल तयार करते ना, घरोघर देते सगळ्याला. त्याच्या घरी बैल असो किंवा नसो, प्रत्येकाला जाणार त्याची बैल मातीची. मग आम्ही त्या मातीच्या बैलाची पूजा करतो. तुम्ही करत असला का नाही, म्हणजे शहरमध्ये ना तर कोणत्या खेड्यामध्ये ज्याच्याकडे बैल ना त्याला, का नाही. मग त्याची तुम्ही पूजा करताना मातीच्या बैलाची आम्ही पूजा करतो. त्या मंडळी समजा असा होता पोळा, आणि त्याला त्यात कसं आहे आता याच्यामध्ये पोळ्यामध्ये खरं म्हणलं तर आमच्याकडे परंपरा अलग आहे. ती परंपरा अलग नेमकी काय सांगू का तुम्हाला. आता समजा तुम्हाला चांगलं होतं अगोदरच, जे पळसाचे झाड असतात ना, पळसाच्या फांद्या, त्या पळसाच्या फांद्या तोडून आहे ना आपल्या दारात लावतात. दोन म्हणजे तुमच्याकडे किती दार आहेत, हा का नाही, दार लावतात, आवारी लावतात, पुन्हा देवा पुढे देतात, हा का नाही. अशा जागी समजा पळसाचे डाळे लावतात, हा का नाही. तर आमच्या दारात पण लावलीत आम्ही. तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर, तुम्हाला दाखवतो काल, पण काल मला लक्षात राहिलं नाही, हा का नाही. त्याच्या आज तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर. आणि पुन्हा आज कसं आहे, आज जिथं समजा महादेवाचं मंदिर असेल तिथं समजा जेवायला करतात आज, हा का नाही. म्हणजे पोळ्याचं समजा, तर त्याला आमच्याकडे करी म्हणतात, हा का नाही. तर ते आमच्याकडे आपादेवाला जातात. तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवले, बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवले. पत्तेपूरचा व्हिडिओ पहा तुम्ही, हा का नाही. पत्तेपूरच्या व्हिडिओमध्ये ती जागा आहे पहा, तिथे जेवायला करतात आज. जर जमलं तर जर समजा जातो मी तिकडं, हा का. म्हणजे कसं आहे आज शेताकडे आज कोणी नाही पहा, फक्त आज मी एकटाच आहे, हा नाही. तर मंडळी आता इकडं मी शेताकडे आलो आपण आंघोळ करून जेवण घेऊन झालं आणि इकडे आलो शेतात. तर घरी आपल्याला व्हिडिओ करायचा होता वाटतो. समजा तुम्हाला जरी माहिती द्यायची होती की समजा आमच्याकडं पोळा कसा होती तयार होऊन, कसा साजरा करतात बाबा, है नाही. तर ते व्हिडिओ तर करत होता, मात्र काय झालं ते आमच्या इथे समजा कार्यक्रम चालू आहे गावामध्ये, त्याचे जरा गाणे गिणे वाजून लागले, त्याच्यात काय व्हिडिओ का केला नाही. म्हणजे कसं कॉपीराईट येते ना त्याच्यामुळं. तर मग आता इथं शेतामध्ये आलो होता पुन्हा एकदा. आता दोघंजण आलो शेतामध्ये. आपला छोटा डॉन मी चालू होता, बाकी कोण आता येणार नाहीत, घरचे कोणी येणार आहे. तर त्याचं मी छोटा डॉन आहे, ताजा आपल्याला बोर होईल असं वाटायला होते. तर मंडळी आता आपण काय करू माहिती आहे का, आता या व्हिडिओला आपण इथे सेंड करू. तर मंडळी चला मग आता या व्हिडिओला समजा कमीत कमी 10 लाख तरी करा, हा नाही. अंदाजे 10 लाख तरी पाहिजेत मला या व्हिडिओला. खरंच जरूर करा, कारण की कसं आहे पोळ्याचा व्हिडिओ आहे म्हणून 10 लाख करा. आणि जर मंडळी आता तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला, तर मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आता नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला समजा हे पोळ्याचा व्हिडिओ कसा वाटला म्हणून, है का नाही. तर मंडळी चला आपण आता नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तो परत त्या व्हिडिओचा आनंद घ्या. धन्यवाद.